मी अमित शहांबद्दल बोललोच नाही, युतीतल्या नेत्यांवर आक्षेपार्ह बोलायचं नाही हे ठरलेलं आहे, असं स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी यावेळेला दिलेलं आहे। या लिंकमध्ये मी कुठेही आदरणीय अमित शाह साहेबांचं नावच घेतलं नाही, तर तुम्ही ही लावली कशी? पण आता शेवटी पत्रकारांना बी बोलता येत नाही, कारण शेवटी ते आमचे मित्र असतात, चुकून झाला असं मी समजतो। पण त्याच्यानंतर काही लोकांनी त्याचं वेगळं भांडवल करायला सुरुवात केली आणि त्याचा त्रास पक्षाला होणार किंवा मी बी बोललो नाही, म्हणून मी तो शब्द परत आम्ही सामंत साहेबांशी आमची चर्चा झाली आणि शिंदे साहेबांची की आज आम्ही त्याचं क्लिअर करतो की अमित शाह साहेबांबद्दल माझा आदर आहे आणि पक्षाचा आदर आहे आणि ते एक देशाचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल कुठलं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं आणि करणार नाही, कारण मी 35 वर्ष राजकारणामध्ये आहे आणि त्यामुळे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे मला चांगलं कळतं। पण जी चूक ज्यांनी केली त्यांनी ही चूक परत करू नये। 2 दिवसापूर्वीपासून धनगेकर साहेबांच्या बाबतीतली एक जी बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते की त्यांनी भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्यावर काहीतरी टिप्पणी केली, अशा पद्धतीची एक बातमी प्रसिद्ध झाली। त्यांनी असं म्हटलं होतं की कुठच्याही आमिषाला मी बळी पडणार नाही, तर त्या शब्दाचा कदाचित अपभ्रंश झाला असेल। ही अमित शाह साहेबांचा अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र धंगेकर साहेबांचा नव्हता, ते देखील समाजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहेत, त्याच्यामुळं त्यांनी जो खुलासा केला ते स्वतः देखील आपल्याशी बोलतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।